नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव ईश्वरीला सगळं सत्य सांगायला आलेला असतो. तो म्हणतो, काकू मी सिंदूर कुठे आहे? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अरे तिची तब्येत ठीक नाही आहे, तिने आत्ताच गोळ्या औषधं घेतल्यात आणि ती झोपली आराम करते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मला तिला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, बोल ना अर्णव, काय झालं आहे, काय सांगायचं आहे तुला? तेवढ्यातच इथे ईश्वरी आता जागी झालेली असते. तिला अर्णवच्या बोलण्याचा आवाज ऐकू येतो. ती म्हणते की अर्णव सरांचा आवाज. तिला असं वाटतं की अर्णवच्या आवाजाचा तिला भास होतोय. पण इथे अर्णवचा आवाज हा तिला पुन्हा यायला लागतो. तेव्हा ती उठून बसते आणि लगेचच अर्णवला भेटायला बाहेर येत असते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की काकू प्लीज तुम्ही तरी मला समजून घ्या. मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे, मला माहिती आहे ते सगळं ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे. पण प्लीज मी जे काही सांगतोय ते शांतपणे ऐकून घ्या आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते आणि म्हणते, अर्णव सर तुम्ही इथे? तेव्हा इथे प्रेक्षकांनो ईश्वरीला वाटत असतं की अर्णवचे तिला भास होत आहेत. पण इथे सुप्रिया म्हणते, इशू अगं तू इथे काय करतेस? तू तर झोपली होतीस ना? ये बाळा ये, इकडे ये. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर तुम्ही इथे कसे? तेव्हा अर्णव म्हणत असतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे मी सिंदूर, म्हणून मी इथे आलो आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, अर्णव अरे काय झालं आहे, इतका सिरियस का आहेस तू? बरं थांब तू बस, मी तुझ्यासाठी चहा करते. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको चहा वगैरे काही नको, मला फक्त महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर किती तो सिरियस चेहरा? अहो मला बरं वाटत नाही आहे म्हणून तुम्ही इथे माझं मनोरंजन करायला आलात का? एवढे पण सिरियस होऊ नका. आई अगं सरांचं हे नेहमीचंच आहे, तू जा बरं त्यांच्यासाठी त्यांना आवडतो तसा चहा कर. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, अर्णव तुम्ही दोघेजणं बसा बोला, मी तुझ्यासाठी चहा करते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर मी इथे तुझ्या तब्येतीची चौकशी करायला नाही आलो आहे, मी इथे तुझ्या लग्नाबद्दल बोलायला आलो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश आणि नमू दोघेजणं फोनवरती बोलत असतात. आकाश म्हणत असतो, नम्रता इथे आता दादाचं लग्न ठरलं आहे तेव्हापासून तो खूपच जास्त डिस्टर्ब आहे. म्हणजे मला कळत नाही आहे की नक्की त्याच्या मनात काय चाललं आहे. तुला फ्रँकली स्पीकिंग खरं सांगू का, दादाला ईश्वरी खूप आवडते आणि त्याला लावण्याबरोबर लग्न करावं लागतंय. या गोष्टीचा त्याला खूप जास्त त्रास होतो आहे. तेव्हा नम्रता म्हणते, हो ना, इशूचं सुद्धा तेच आहे. म्हणजे मला सुद्धा तेच वाटतं की इशूला अर्णव सर आवडतात, पण ती राकेशबरोबर लग्न आईबाबांसाठी करते. म्हणजे मी खरं सांगू का, मला खात्री नाही आहे की तिला अर्णव सर आवडतात, पण मग राकेशजी तिला आवडतात हे सुद्धा खरं नाही आहे. राकेशजी तिला अजिबात आवडत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आपण दोघांनी काहीतरी केलं पाहिजे ना, त्या दोघांना एक संधी दिली पाहिजे. नम्रता म्हणते, हो सर मला पण तेच वाटतं, पण आपण काय केलं पाहिजे त्या दोघांना एकत्र येण्यासाठी? तेव्हा आकाश म्हणतो की आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की ते दोघं जणं किमान एकत्र येऊन आपापल्या मनातलं एकमेकांना सांगतील, असं तरी आपण काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज माझं एकदा ऐकून घे. हे बघ तू शांतपणे ऐकून घे, मी तुला जे काही सांगणार आहे ते. मला माहिती आहे मी जे काही तुला सांगेन ते सांगितल्यानंतर तुला खूप जास्त त्रास होणार आहे. पण प्लीज तू स्ट्रॉंग राहा आणि मी जे काही सांगतोय ते ऐकून घे, तुझ्या भल्याचंच आहे ते. तेव्हा इथे आता अर्णव राकेशबद्दल सांगायला सुरुवातच करणार असतो. तेवढ्यातच संजय काकांची एंट्री होते. संजय काका म्हणतात की इशू हा नालायक मुलगा इथे काय करतोय? हा उद्धट आणि नालायक मुलगा इथे कशाला आलाय? तेव्हा इथे तो म्हणतो की आताच्या आता इथून निघून जा. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही? हा अर्णव आहे, मी त्याच्याबद्दल तुमच्याजवळ बोलत होते ना, तोच आहे हा अर्णव. तेव्हा इथे काका म्हणतात, हा अर्णव अगं तू सांगितलं होतंस ना, त्याच्यापेक्षा कितीतरी उद्धट मुलगा आहे हा. कळते का तुम्हाला सगळ्यांना? तेव्हा सुप्रिया म्हणते, अहो तुमची ही हालत कुणी केली? हा चिखल तुमच्या अंगावरती कसा काय उडाला? तेव्हा संजय काका म्हणतात, याचीच कृपा आहे ना ती, यानेच माझ्या अंगावरती चिखल उडवला. बरं चिखल उडवला तर उडवला, माझ्याबरोबर वाद घालत होता रस्त्यामध्ये, भांडत होता माझ्याबरोबर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर तुम्ही माझ्या बाबांबरोबर भांडलात. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर प्लीज ऐकून घे, आमचा वाद झाला, पण हे बघ
त्यांनी माझं काय ऐकूनच घेतलं नाही. मी त्यांना सॉरीसुद्धा म्हणालो. तेव्हा इथे संजय काका म्हणतात, "ए, तुझं सॉरी तू तुझ्याकडेच ठेव रे. मला तुझ्या सॉरीची गरज नाही आहे." तेव्हा सुप्रिया म्हणते, "अहो जरा शांत व्हा ना. त्याचं काहीतरी ऐकून तरी घ्या." तेव्हा इथे संजय काका म्हणतात, "अगं याचं काय ऐकून घ्यायचं? हा अर्णव तू बोलतेस ना, तो तुला आत्ता माहिती आहे गं. इंदोरमध्ये याने काय केलं होतं तुला माहिती नाही आहे का? आपल्या इशूचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि आपल्या इशूला इंदोर सोडावी लागली होती, फक्त आणि फक्त याच्यामुळे सोडावी लागली होती. हा कारणीभूत आहे त्या सगळ्यांना. आणि इथे पुन्हा कशाला आलाय? माझ्या मुलीबरोबर गोड गोड बोलून त्यांना तुझ्या बोलण्यात फसवायला आलायस का? तिथे माझ्याबरोबर वाद घालतोस आणि इथे माझ्या घरी येऊन माझ्या मुलीबरोबर गोड गोड बोलतोस. आत्ताच्या आत्ता निघ इथून. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. कळलं का तुला? फ्रॉड कुठला." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "बाबा तुम्हाला वाटतंय तसे अर्णव सर नाही आहेत." तेव्हा अर्णव म्हणत असतो, "हे बघा प्लीज, प्लीज माझं तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या ना." तेव्हा संजय काका म्हणतात, "नाही घेणार तुझं ऐकून. चालता हो इथून आत्ताच्या आत्ता." तेव्हा अर्णव म्हणतो, "तुम्हाला माझं ऐकून घ्यावं लागेल." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "सर प्लीज, आमच्याच घरामध्ये येऊन तुम्ही माझ्याच बाबांवरती असे ओरडू शकत नाही." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "मी सिंदूर प्लीज, मी फक्त इथे सरांना सांगतोय की माझं 1 मिनिटं ऐकून तरी घ्या ना." तेव्हा संजय काका म्हणतात, "बास, बासा आता. खूप बोललास तू. तिथेही खूप बोललास आणि इथेही खूप बोललास. आता 1 मिनिटसुद्धा इथे थांबायचं नाही." तेव्हा अर्णव म्हणतो, "सर प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या. समोरचा माणूस बोलत असेल तर त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुम्हाला?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर आता बास झालं. मला तुमचा एक शब्दसुद्धा ऐकून घ्यायचा नाही आहे. तुम्ही माझ्या बाबांवरती असे ओरडू नाही शकत. सर मी तुम्हाला हात जोडते. प्लीज इथून निघून जा. प्लीज सर इथून निघून जा. मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरीची तब्येत ठीक नसते. त्याच्यामध्ये ती स्वतः अर्णवला तिथून जायला सांगते. अर्णवला कळत नसतं की आता रिॲक्ट तरी कसं व्हायचं. कारण का त्याचं कुणीही ऐकून घ्यायला तिथे तयारच नाही आहे. जुन्या गोष्टी उगाळत बसलेल्या असतात आणि इथे अर्णवचं कुणी काही ऐकूनसुद्धा घ्यायला तयार नसतं. त्यामुळे इथे अर्णव जायला निघतो आणि संजय काका उलट अर्णवच्या तोंडावरती दरवाजाही बंद करतात. आता ईश्वरीला इथे रडायला आलेलं असतं. ईश्वरी इथे अर्णवचा एक शब्दसुद्धा ऐकून घेत नाही. आता एवढ्या महिन्यांमध्ये अर्णव कसा आहे हे तिला कळलं असेलच, पण तरीसुद्धा आपले बाबा का त्याला गप्प राहायला सांगतायत, म्हणून इथे आता ईश्वरीसुद्धा त्याला तिथून जायला सांगते. पण इतक्या घाईघाईने इथे अर्णव आला आहे आणि त्याला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. हे मात्र त्याचं कुणीही ऐकून घेत नाही. आणि प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवची तारेवरची कसरत झालेली असते. ही गोष्ट त्याला नाजूक पद्धतीने हाताळायची असते. कारण प्रश्न इथे ईश्वरीच्या आयुष्याचा तर असतोच, पण अंजलीच्या सुद्धा आयुष्याचा असतो. त्यामुळे त्याला चारी बाजूने ही गोष्ट शांतपणे हाताळायची असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव जायला निघतो. आपली गाडी घेतो आणि घरी जायला निघतो. तर इथे मामा आता जे काही इथे अंजलीच्या रूममध्ये गॅजेट बसवण्यात आलेला असतो, त्या गॅजेटद्वारे इथे आता मामांना जे काही राकेश बोलणार, जे काही तो वागणार, सगळं ऐकू येणार असतं. पण इथे आता राकेशने ते गॅजेट खिशामध्ये ठेवलेलं असतं आणि तो काही रिॲक्ट होत नसतो. त्यामुळे मामांना काही आवाज येत नाही. मामा म्हणतो, "काय झालं? हे गॅजेटचा आवाज का येत नाही आहे? त्या राकेशच्या हाती तर लागलं नसेल ना? त्या नराधमाच्या हाती लागलं असेल तर तो तोडून टाकू शकतो." असंही इकडे आता मामा म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे संजय काका म्हणत असतात की तो नालायक मुलगा, उद्धट मुलगा कशा पद्धतीने माझ्याजवळ भांडत होता, तुम्हाला माहिती तरी आहे का? बरं तिथे माझ्याबरोबर वाद घातला. त्याला फक्त इथे पैशांचा माज नाही आहे, खूपच जास्त घमेंडी आहे त्याला. माणुसकी तर त्याच्यामध्ये अजिबात नाही आहे. फक्त पैशांचा गर्व, घमेंडी आणि माज एवढंच आहे त्याच्याकडे. कशा पद्धतीने माझ्याशी उद्धटपणे बोलत होता आणि मला सांगत होता कसं बोलायचं आणि कसं नाही ते. स्वतःला बोलायची शिस्त आहे का? तेव्हा सुप्रिया म्हणते, "अहो काय झाले तुम्हाला? शांत व्हा ना तुम्ही. तुम्हाला वाटते तसा अर्णव नाही आहे हो. तो चांगला मुलगा आहे." तेव्हा संजय काका म्हणतात, "सुप्रिया, तू त्या मुलाची बाजू घेऊन तू माझ्याबरोबर वाद घालतेस. तुला माझं ऐकूनच घ्यायचं नाही आहे का? अगं त्याच्यामुळे माझ्या मुलीला, इशूला इंदोर सोडावी लागली होती आणि आता काही तू तिला मुंबईसुद्धा सोडायला सांगतोय की काय?" तेव्हा सुप्रिया म्हणते, "अहो तो इथे काहीतरी महत्त्वाचं बोलायला आला होता.
आपण त्याचं शांतपणे ऐकून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. मला खरंच असं वाटतंय की त्याला आपल्याशी बोलायचं होतं. तेव्हा इकडे आता जयू आत्या म्हणत असते, मी आधीपासूनच सांगत होते तुम्हाला, या श्रीमंतांबरोबर ना मैत्री ठेवायची नसते. बघितलं ना असा दादाबरोबर कसा भांडला ते. तेव्हा सुप्रिया म्हणते, पण हे बघा ताई, अहो माणसं बदलतात. अर्णवसुद्धा बदलला आहे. पूर्वीसारखा अर्णव अजिबात राहिलेला नाही आहे. तुम्ही त्याला जरा समजून घेतलं असतात, त्याचं ऐकून घेतलं असतात, तर निदान त्याला काय बोलायचं आहे, काहीतरी महत्त्वाचंच बोलायचं होतं त्याला. म्हणून तर इथे जीव टाकत आला होता ना तो. तेव्हा इथे संजय काका म्हणतात, बास झालं सुप्रिया, नाही बास झालं. मी इतकं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुला माझं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. मी सांगतोय ना, अजिबात त्या मुलाशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही. आज तो आपल्या इथे आला होता, ते शेवटचं. पुन्हा तो मला या घरामध्ये कधीही दिसला नाही पाहिजे. कळलं तुला सुप्रिया? माझा ऐकायचा. अजिबात तो मुलगा इथे मला दिसला नाही पाहिजे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, बाबा खरंच सॉरी, माझंच चुकलं. नाही, या सगळ्यामध्ये आईची चुकी नाही आहे. तुम्ही प्लीज माझ्यामुळे या सगळ्यांवरती रागू नका. चुकी माझी आहे. कारण इंदोरमध्ये जे काही झालं त्यानंतर मी इथे आले आणि मला नोकरीसुद्धा बरोबर त्यांच्याच ऑफिसमध्ये मिळाली आणि ती नोकरी मी केली. पैसे कमवण्याच्या नादात चुकीचा निर्णय घेतला आणि म्हणून हे सगळं माझ्यामुळे घडतंय. सॉरी बाबा, खरंच सॉरी, माझी गलती आहे सगळी. तेव्हा इथे संजय काका म्हणतात, हे बघ इश्यू, झालं ते झालं. आता या सगळ्याचा त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा इशू म्हणते, नाही बाबा, पण तुम्ही माझ्या रागामुळे इथे आईवरती रागू नका. या सगळ्यांची खरंच काही चूक नाही आहे, चूक तर माझी आहे. तेव्हा इथे आता संजय काका म्हणतात, इतकंसुद्धा आता अपराधी वाटून घेऊ नको इशू. जे झालं ते झालं, पण पुन्हा आता त्या माणसाशी कुठल्याही पद्धतीचे संबंध ठेवायचे नाही. हे बघ इशू बाळा, आता लग्न होणार आहे तुझं, बरोबर ना? संसाराला लागणार आहेस तू. त्याच्यामुळे आता तुला जे काही निर्णय घ्यायचे आहेत ना, ते सोच समजकर घ्यावे लागणार आहेत. आत्ता जसे अल्लडपणे तू इथे जे काही निर्णय घेतलेस तसे घेता कामा नये. आता संसाराला लागणार आहेस ना, त्याच्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यायचे, असं संजय काका इशूला समजावून सांगत असतात. तेव्हा संजय काकांचा गैरसमज झालेला असतो. त्यांनी फक्त अर्णवचा राग बघितला आहे, त्याचा उद्धटपणा बघितला आहे, पण त्यामागची काळजी, त्याला काय बोलायचं असेल, तो इथे का आला होता, हे त्यांनी काही ऐकून घेतलेलंच नाही आहे. जेव्हा इथे अर्णव त्यांना सांगेल की तो कशासाठी आला होता, तेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि जेव्हा हा संजय त्याचं बोलणं ऐकून घेईल, तेव्हा त्याला कळेल की अर्णव इथे नेमकं कशासाठी आला होता. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे संजय काकांनी सांगितलेलं अर्णवबरोबर कुठलेही संबंध ठेवायचे नाही, त्याचा नंबरसुद्धा ब्लॉक करायचा. आत्ताच सांगतोय, नंबरसुद्धा ब्लॉक करायचा त्याचा. तेवढ्यातच इथे अर्णवचा फोन ईश्वरीला आलेला असतो. इतका अपमान सहन करूनसुद्धा तो काळजीपोटी ईश्वरीला फोन करत असतो. भडकूचंद असा नंबर तिने जो सेव्ह केलेला असतो, तो नंबर इथे संजय काका वाचतात, नाव वाचतात आणि म्हणतात की त्याचाच फोन आहे ना, कट करून टाक. सांगितलं ना, कट करून टाक इशू. तेव्हा ईश्वरी फोन कट करते. अर्णव तरीसुद्धा पुन्हा फोन करतो. तेव्हा संजय काका इथे आता पुन्हा फोन कट करायला सांगतात आणि म्हणतात की नंबर ब्लॉक कर, इशू नंबर ब्लॉक कर. आणि संजय काका स्वतः फोन घेतात आणि ईश्वरीच्या मोबाईलमधून अर्णवचा नंबर ब्लॉक करून ठेवतात. तेव्हा इथे आता सुप्रियालासुद्धा तेच सांगितलेलं असतं की जो नियम इशूला लागू आहे, तो नियम तुला आणि नमूलासुद्धा लागू आहे. त्याचा नंबर जर असेल ना मोबाईलमध्ये, तर तिघींनीसुद्धा त्याचा नंबर ब्लॉक करून टाका. तेव्हा जयू आत्या म्हणत असते की आणि इशू, राकेशबरोबर लग्न ठरणार आहे तुझं, त्याच्यामुळे आता या गोष्टींमध्ये जास्त लक्ष देऊ नकोस. आता तुला राकेशजींबरोबर लग्न करून सुखाने संसार करायचा आहे, कळलं ना? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता खूप जास्त टेन्शनमध्ये असतो, वैतागलेला असतो तो. त्याला कळत नसतं की आता एवढी मोठी गोष्ट इथे ईश्वरीला कशी सांगू. ती काही माझं ऐकून घ्यायलाच तयार नाही आहे. तिला कसं सांगू आणि त्या नराधमाच्या तावडीतून तिची सुटका कशी करू, याचा विचार अर्णव करत असतो. तर इथे संजय काकांनी स्पष्टपणे आपलं मत सगळ्यांना सांगितलेलं असतं की या घरामध्ये पुन्हा त्या मुलाचं मला नावसुद्धा नको आहे. अजिबात त्याचं नाव कुणीच घ्यायचं नाही. तो कितीही चांगला असू दे किंवा कितीही वाईट, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. आता मी सगळ्यांना सांगितले, त्याचा नंबरसुद्धा मोबाईलमध्ये राहता कामा नये, नंबरसुद्धा ब्लॉक करायचा, कळलं ना? त्याच्यामुळे आता घरामध्ये वाद व्हायला नको.
बरं चला आता जेवायला वाढा, भूक लागली मला, असं संजय काका म्हणतात. तेव्हा सगळेजण इथे जेवणाची तयारी करायला लागतात. तेव्हा ईश्वरीला फार वाईट वाटत असतं. ईश्वरीला खूपच जास्त रडू आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णवची अवस्था फारच वाईट झालेली असते. तो येऊन थकून इथे शांतपणे बसलेला असतो. त्याला कळतच नसतं की कसा रिॲक्ट होऊ. ईश्वरी जे काही बोललेले असते ते अर्णवला आठवत असतं. ईश्वरी म्हणालेली असते की सर, तुम्ही इथे आमच्याच घरामध्ये येऊन माझ्या बाबांचा अपमान नाही करू शकत. त्याच्यामुळे सर तुम्ही प्लीज इथून जा. मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे, तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. हे सगळे शब्द आता अर्णवला आठवत असतात. अर्णव तिथे टेन्शनमध्ये बसलेला असताना इथे आता राकेश त्याला डिवचायला आलेला असतो. राकेश म्हणतो, घे पाणी घे. तेव्हा इथे अर्णव आता कोण व्यक्ती आहे ते बघतो, तर तिथे राकेश आलेला असतो. राकेश म्हणतो, घे ना पाणी घे. ईश्वरीजींच्या घरी जाऊनसुद्धा हाती तुझ्या काही लागलेलं नाही आहे, मला कळले अर्णव. निराशाच लागली ना हाती, मला माहिती आहे ना. हे बघ, घे त्यासाठी पाणी घे, म्हणजे तुला जरा शांत वाटेल. तेव्हा इथे राकेश म्हणतो, नको आहे का पाणी? नाही मग ठीक आहे. आणि ते राकेशच स्वतःच सगळं पाणी संपवून टाकतो आणि म्हणत असतो की काही हरकत नाही, प्रयत्न करत राहा, ठीक आहे ना. आणि खिशातून आता जे डिव्हाइस इथे अर्णवने मागितलेलं असतं, जे गॅजेट असतं, ते इथे राकेश आता अर्णवला दाखवतो आणि म्हणतो, हे बघ, हे मामाने ठेवलं होतं आमच्या रूममध्ये आणि बास झालं रे आता. हे पोरखेल आहेत ना, ते बास कर आता. तुला माहिती नाही आहे मी किती डॅम्बिस माणूस आहे, ते किती नालायक माणूस आहे ना, तेवढी पोचसुद्धा नाही आहे रे तुला. मी काय करू शकतो, काय नाही करू शकत, हे तुला माहितीच नाही आहे. तुला मी आत्तापर्यंत मी साधा भोळा आहे असं वाटत होतं ना, पण मी किती नीच आहे ना, हे तुला अजून माहिती नाही आहे. तेव्हा हे पोरखेल आहेत ना तुमचे, ते थांबवायला सांग त्या मामांना पण. आणि मी तुलासुद्धा तेच सांगेन की थांबव हे सगळं. तुला माहिती आहे ना, ईश्वरीजींचे बाबा किती स्ट्रिक आहेत ते. आत्तापर्यंत तुला ते कळलंच असेल, नाही का अर्णव? आणि हे बघ, मला तुझ्याबद्दल हे सगळं कसं काय माहिती असं वाटते ना तुला? तर इथे ईश्वरीच्या घराच्या बाहेर जो CCTV कॅमेरा बसवला आहे, ते सगळे काही ॲक्सेस इथे राकेशकडे असतात. ते आता CCTV कॅमेऱ्यामध्ये अर्णव ईश्वरीच्या घरी गेलेला असतो, ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. अर्णव निराश होऊन गाडीमध्ये येऊन बसतो, ते सगळं त्याच्यामध्ये दिसत असतं. तेव्हा इथे राकेश म्हणतो की हा CCTV कॅमेरा तुझ्यासाठी तर बसवला होता मी, कारण का तू इथे येऊन काय बोलतोस, कसा वागतोस, हे सगळं काही मला बघायचं होतं ना रोजचं. म्हणून तर मी हा CCTV कॅमेरा तुझ्यासाठी बसवला होता, असं इथे आता राकेश अर्णवला म्हणत असतो. तेव्हा मी काय म्हणतोय, थांबव हे सगळं अर्णव. तू काही करू शकणार नाही आहेस. जसं चालू होतं, जे चालू होतं आत्तापर्यंत, तसंच सगळं चालू राहू दे. तू काहीही थांबवू शकणार नाही आहेस. तेव्हा मी तुला सांगतोय, तू शांत राहा. आतापर्यंत गोष्टी जशा चालू होत्या ना, तशाच चालू राहू दे, कळलं का? तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी मामांजवळ बोलत असते. मामांच्या फोनवरून अर्णवने ईश्वरीला फोन करायला सांगितलेला असतो, कारण इथे अर्णवचा नंबर तिने ब्लॉक केलेला असतो, म्हणजे संजय काकांनीच ब्लॉक केलेला असतो. ईश्वरीच्या हातातून ते मोबाईल घेतात आणि अर्णवचा नंबर ब्लॉक करून टाकतात. त्यामुळे अर्णवचा फोन काही लागत नसतो. तेव्हा इथे मामांनी फोन केलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामा ऐकून घ्या, तुम्ही जर अर्णव सरांनी सांगितले म्हणून फोन केला असेल आणि तुम्ही आता अर्णव सरांकडे फोन देणार असाल, तर तसं प्लीज करू नका, कारण मला त्यांच्याशी काहीही बोलायचं नाही आहे. मला त्यांच्याजवळ बोलायची अजिबात इच्छा नाही आहे, असं ईश्वरी म्हणत असते आणि ती फोन ठेवून देते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय झालं मामा, काय बोलली? तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की हे बघ अर्णव, ईश्वरीला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. ईश्वरी म्हणाली की तिला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला भेटायला अर्णव गेलेला असतो. तेव्हा एका मुलीने संजय काकांना फोन केलेला असतो आणि ती म्हणते की अहो, मी आता इथे ईश्वरीला बघितली, ते अर्णव राजेशिर्के आहेत ना, ती त्यांच्याबरोबर होती. तेव्हा संजय काका म्हणतात, काय ईश्वरी त्या अर्णवबरोबर दिसली, कुठल्या ठिकाणी? तेव्हा आता ईश्वरी कुठे आहे हे सुद्धा त्या मुलीने सांगितलेलं असतं आणि हे सगळं काम त्या मुलीला राकेशने करायला सांगितलेलं असतं.
तो म्हणतो पुढे काय करायचं आहे ते सगळं माहिती आहे ना. ती म्हणते सगळं माहिती आहे, अजिबात काळजी करू नको. तर इथे आता संजय काकांना ही माहिती राकेशने दिलेली असते.